स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणची कामगिरी. परराज्यातून अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या तयारीत असलेले 3 आरोपी जेरबंद. एकूण 36 किलो 270 ग्राम असा एकूण 7,55,400 रुपये किमतीचा गांजा हस्तगत. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ गांजाची वाहतूक व विक्री करणारे यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना अवैध अंमली पदार्थ विक्री व वाहतुकीबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास अंमली पदार्थ गांजा व ड्रगची वाहतूक व विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. सपोनी ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकातील स्थानिक पोहेकॉ मोहन मनसावाले यांना गोपनीय बातमीदारामार्फत इसम सचिन बनसोडे व एकनाथ लेंडवे हे दोघे जगदलपूर राज्य छत्तीसगड येथून अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरिता बोरामणी येथील असलेल्या हॉटेल वैष्णवीजवळ येणार असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी NDPS कायद्यातील तरतुदीनुसार सापळा रचून हॉटेल वैष्णवी येथे 2 इसम 2 मोठ्या बॅगासह उभे असल्याचे दिसले. संशय आल्याने त्यांना जागीच पकडले. 1. सचिन लक्ष्मण बनसोडे वय 39 वर्षे, रा टाकळी सिकंदर ता मोहोळ जी सोलापूर. 2. एकनाथ नामदेव लेंडवे वय 33 वर्षे, रा मेथवडे ता सांगोला जी सोलापूर यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील दोन्ही बॅगांची तपासणी केली असता निळ्या रंगाच्या 2 पिशवीतून 36 किलो 270 ग्राम वजनाचा अंमली पदार्थ गांजा, एकूण 7,25,400 रुपये किमतीचा अंमली पदार्थ गांजा व 30,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 7,55,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा अंमली पदार्थ गांजा हा जगदलपूर राज्य छत्तीसगड येथून विकत आणला असून तो अंमली पदार्थ गांजा इसम नामी 3. हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज. संपादक अंबादास गज्जर. या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपर्क 94 92 37 68 92.